सकाळ झाली आणि आज ना हळदीचं पाणी घेतलं, म्हणजे पाणी गरम केलं आणि त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली. आणि त्याच्यानंतर नाश्त्याची तयारी. नाश्ता करून घेतला, पोहे केले, थोडासा भात होता तोही फ्राय करून घेतला, कारण रात्रीचा जरी असला तरी तो फेकू वाटत नाही. आणि मग म्हटलं थोडंसं उन्हात जावं, थोडंसं ऊन घेतलं की बरं वाटेल. आणि मग पाहिलं तर हा लसूण जो सोलून ठेवलेला होता आम्ही. त्याच्यानंतर हे कपडे, आणि कालचे कपडे होते जे कोणीच काढले नव्हते. ते आपण काढल्याशिवाय कोणीच काढणार नाही, तेही आपणच काढायचे. आणि मग ते झाले. त्याच्यानंतर घड्यासुद्धा आपणच करायच्या, म्हणजे कोणी आहेच नाही ना करायला घरामध्ये. इनमिन 2-3 जण, त्याच्यामध्ये हे सगळे कामं आपल्यालाच करणे. आणि ज्यांना मुली आहेत त्यांचं तर असंच आहे बाबा, आयुष्यभर करणं. मुली कितीही असल्या तरी लग्न करून निघून जातात ना, आणि मुलगा एक जरी असला तरी परिवार वाढत जातो, कोणीतरी मदतीला आपलंही राहतं. पण मुली असल्यानंतर तसं नाही आहे आपलं. नेमकं ज्यांना मुली आहेत त्यांचं तर नाही. आणि मग त्याच्यानंतर जेवणाची तयारी करून घेतली. जेवण पण मी आज साधंच बनवलं. मटार बटाटा एकदम साधा आणि टेस्टी. खूप झणझणीत आणि खूप ग्रेव्हीयुक्त अशा भाज्या मी खूप कमी करते. म्हणजे आवडतात पण खूप कमी करायच्या, कारण त्या नेहमीच त्या खाण्यात पण मजा नाही आहे ना. कधीतरी खाल्ली तर ती भाजी छान लागते. आणि आपण नेहमी त्या करू नाही शकत की आज आपण ग्रेव्हीची केली तर पुन्हा दुसऱ्या दिवशी ग्रेव्हीचीच करायची आहे किंवा काय. आणि तेच जेवण पण चांगलं लागत नाही. मग जितकं साधं आणि सिंपल जेवण शरीराला चांगलं आहे ना, बस तेच योग्य वाटतं मला तरी. आणि मी असं ग्रेव्हीच्या भाज्या खात नाही असं नाही, मलाही आवडतात त्या. पण असं 2-3 दिवसातून, 4-5 दिवसातून, 8-1 दिवसातून, किंवा कोणाचा बड्डे, काहीतरी सेलिब्रेशन आहे त्यावेळेस. नाहीतर मग मला हे सगळ्यात जास्त आवडणारं जेवण आहे डाळ भात भाजी पोळी. डाळ कुठलीही असं नाही की एकच. आणि डाळ शिजता शिजता तिला फोडणी दिल्यानंतर ते वरणाचं पाणीसुद्धा त्या लहानीने प्यायला घेतलं. त्यांना ते डाळीचं पाणीसुद्धा खूप आवडतं त्यांना. आणि डाळ पण खूप घट्ट नाही. दाल तडका तर मी खूप कमी करते. आता एखाद दिवशी मी रेसिपी करेल, ती टाकेल यूट्यूबला. पण ना ते डाळ खाण्याची मजाच येत नाही तसं हे वरण खाण्यामध्ये येतं. खूप मजा येते. आणि त्याच्यानंतर हा पसारा आवरून वगैरे घेतला, सगळं साफ वगैरे केलं, सगळं आवरून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर थोडंसं उन्हात बसायचं, आणि तेही काहीतरी काम करता करता. म्हणून म्हटलं चला कोथिंबीर